तर नमस्कार मित्रांनो, कर्मयोगी अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये मी ग्राम महसूल अधिकारी आदेश बाळासाहेब करपे तुमचं स्वागत करतो. आज आपण बऱ्याच दिवसांनी भेटत आहोत मित्रांनो आणि औचित्य फार छान आहे. नुकतंच ग्रुप बीचा प्रिलिमचा कट ऑफ लागलाय आणि सर्व लोकांचे कट ऑफ हे अक्षरशः फेल ठरले आहे. मार्केटमध्ये एक आकडा चालू होता 54 ते 55 किंवा 56 मार्काचा आणि आयोगाने कट ऑफ 51.25 चा लावला. ओपनला जागा नसताना सुद्धा एसटीआयला. सो त्यामुळे आयोग म्हणू शकतं की माझ्यापेक्षा जास्त कोणीच प्रेडिक्ट करू शकत नाही. बट जस्ट आपल्याकडे एक जागा वाढ झालेलं मागणी पत्र आलंय ग्रुप सीचं आणि जे मागणी पत्र आपण जेव्हा बघू ग्रुप सी साठी तर ज्या जागा होत्या आधी त्या जवळपास 950च्या आसपास होत्या, त्या वाढून जवळपास 1750 म्हणजे 1741 झालेल्या आहेत. आणि ऑफकोर्स याच्यामध्ये सर्वात जास्त जागा या क्लर्कच्या आहेत, 1500 पेक्षा जास्त. आणि जवळपास 2021 नंतर पहिल्यांदा एक्साइज इन्स्पेक्टरच्या एवढ्या जागा आल्या आहेत, जवळपास 1,400 जागा. तर ज्यांचं ग्रुप बी मध्ये पीएसआय बनण्याचं स्वप्न साकार झालं नसेल त्यांच्यासाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि आयोग लावताना तिघांचा 4 कट ऑफ आहे, एकत्र लावणार आहे. उद्योग निरीक्षक असेल, तांत्रिक सहाय्यक असेल किंवा टॅक्स असिस्टंट असेल, या सर्वांचा कट ऑफ आहे एकत्रित लागला जाईल. आणि आपण जास्त वेळ मला तुमचा घ्यायचा नाही, आपण डायरेक्टली कट ऑफच्या चर्चेवरती येऊ, कारण की तुमचा वेळ महत्वाचा आहे. हा कट ऑफ सांगायचा माझा हेतू एवढाच आहे की एवढ्या 8 दिवसाच्या आत आयोग रिझल्ट लावणारच आहे. बट कोणी मेनचा अभ्यास केला पाहिजे किंवा पुढे लगेच आपली प्रिलिम्स आहे जून आणि जुलैमध्ये, त्याचा अभ्यास केला पाहिजे. तर एक साधारणतः जेव्हा आयोग रेशिओ घेतो तर हा 12 ते 15 पटाच्या मध्ये घेत असतं. तर एमपीसी ग्रुप बीच्या जवळपास 600-650 जागा होत्या, तर या जागा जवळपास 1741 आहे. याला जर आपण एक रॅन्डम 12 ते 15 मॅक्स नंबर 15 ने जरी गुणलं तर जवळपास 24-25 हजार या जागा होतात. जर 24,000 पेक्षा जास्ती मुलं हे मेन्सला बसणार असेल तर नक्कीच कट ऑफ हा कमी लागला गेला पाहिजे. आता बघा, लास्ट टाइमचा कट ऑफ जो होता तो 48.25 होता आणि जागा जवळपास याच्यापेक्षा 100 ने कमी होत्या. आता टायपिंग सर्टिफिकेट असणं आणि नसणं हा देखील फॅक्टर आहे. बट एक गोष्ट लक्षात ठेवा की बरेच जण टायपिंग सर्टिफिकेटला अपियर्ड असं क्लिक करतात, त्यामुळे देखील कट ऑफवर थोडाफार परिणाम हा पडत असतो. तर हा जो 1 जूनचा पेपर झाला होता याची काठिण्य पातळी ही हार्ड होती. हा एक मेन फॅक्टर लास्ट इयरच्या पेपरचा. आणि आताचा जो पेपर झाला तो थोडासा मॉडरेट टू इझी कडे जाणारा म्हणेल मी, इझी टू मॉडरेट. आणि ग्रुप बीच्या पेपरपेक्षा तर खूपच हा सोपा पेपर होता. लास्ट इयर एकदम उलट होतं. जो फेब्रुवारीमध्ये झालेला पेपर होता ना तो थोडासा सोपा होता आणि ग्रुप सीचा पेपर अवघड होता. मग ही एक गोष्ट झाली. त्यानंतर जागा आहे आपण बघू शकतो एवढ्या, पण जे आता आयोगाने केले 51.25, पण तो पेपर पण अवघड होता ग्रुप बीचा. आणि लास्ट इयरच्या कट ऑफ पेक्षा आता कट ऑफ किती लागेल तर बरेच जण मार्केटमध्ये 60 पण म्हणतंय, कोणी 65 पर्यंत म्हणलं. एवढं 60-65 कट ऑफ लागत नसतो. इव्हन 55 लागायचे पण चान्स होते, पण हे मागणी पत्र वाढलं गेलं. मागणी पत्र वाढलं वगैरे नसतं तर 55च्या आसपास देखील कट ऑफ राहिला असता. आमचा देखील असाच प्रयत्न असेल की जो काही आकडा आम्ही सांगू तो पण या आकड्यांवरतीच काढून सांगतोय की एक अंदाज. आणि तुम्हाला तो स्वीकारायचा असेल स्वीकारा. अनेक जणांची निगेटिव्ह कमेंट पण येतात. निगेटिव्ह कमेंट करणारे लोक तेच असतात ज्यांना सांगितलेल्या कट ऑफ पेक्षा एखादा अर्धा मार्क कमी राहतो. बाकी कोणालाच तेवढा वेळ नाही कमेंट करण्यासाठी. सो हरकत नाही, स्वीकारी आहे तुमचे कमेंट सुद्धा. सो आपण कट ऑफ बद्दल डिस्कस करू. ह्या सर्व 5 याच्यात असलेल्या जागा आहेत मित्रांनो. तसा अंदाज आपण बांधू 24,000 लोक हे मेन्सला बसत आहे. आणि ग्रुप बीचा कट ऑफ आताचा 51 आहे. लास्ट टाइम ग्रुप सीचा अवघड पेपर असून सुद्धा 48चा कट ऑफ होता. मग आता जर आपण विचार करायला गेलो तर मी असं नाही म्हणणार की डायरेक्टली 55 लागेल. बघा, जास्ती लागला तर वाईटच आहे सर्वांसाठी. पण आता आपण असा विचार करू ग्रुप बीच्या कट ऑफ मुळे की आयोगाला कोणी प्रिडिक्ट नाही करू शकत. तर माझं एक वैयक्तिक म्हणणं असं आहे की 50 +- 1 हा कट ऑफ लागू शकतो. म्हणजे तो 51 पण असू शकतो, तो 49 पण जाऊ शकतो. इव्हन असंही मी तर प्रार्थना करेल ईश्वराकडे की तो 49चा पण खाली लागावा, तो 45 पण लागावा, काहीच हरकत नाही. आणि फिमेलचा जो असेल याच्यातनं -3 करून घ्या तुम्ही. म्हणजे आता सध्याला ज्यांना 45-46 मार्क आहेत ते मे बी सेफ असू शकतात. म्हणजे मेन्सचा अभ्यास करा आणि तसंही 8 दिवसामध्ये रिझल्ट तुमचा येणारच आहे. आपण त्यानंतरही अनालिसिस लेक्चरवर कनेक्ट राहणारच आहोत. बट आज सध्याला मला वाटत आहे की ओपन मेलचा कट ऑफ 50 +- 1. पुन्हा एकदा मी सांगेल, जर जास्ती लागला तर आयोग कोणाच्या आवाक्यातलं नाहीये, कमी लागावा अशी मी पुन्हा महादेवाचरणी प्रार्थनाच करेल की कट ऑफ हा कमीच लागला पाहिजे. पण सध्यापुरती आपला कट ऑफ हाच आहे 49 ते 51.
तदनंतर ज्यांना याच्यापेक्षा कमी मार्क असतील 45 पेक्षा कमी सध्याच्या स्थितीला, चला आपण असं अज्युम करू 45च कट ऑफ आहे, पण त्याच्या पण खाली तुम्हाला जर मार्क असेल, याचा अर्थ तुम्हाला प्रॉपर गायडन्सची, बूस्ट करण्याची आणि कन्सिस्टन्सीची गरज आहे मित्रांनो. त्यासाठी थोडासा प्रमोशनचा भाग, आपली कर्मयोगीची एमपीसी फाउंडेशन डिग्री आणि 12वी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी बॅच सुरू झालेली आहे. हे तुमच्या समोर जस्ट रिसेंट लागलेले रिझल्ट आहे. हर्षद बागुल हा ASO एसटी कॅटेगरीत राज्यात पहिला आहे. दीपिका महाले ही नाशिक मधील पहिली इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर झालेली आहे, तशीच ती पूर्ण महाराष्ट्र राज्यात पहिली आहे. धनश्री मॅडम देखील STI झालेले आहे आपल्या कर्मयोगी अकॅडमीतनं. तुम्ही देखील या चळवळीमध्ये सहभागी होऊ शकतात. तुमच्या जवळचं कोणी असेल त्यांना नक्की कळवा. पुन्हा एकदा कट ऑफवर येतो. एवढ्या 8 दिवसात आयोग रिझल्ट लावेल. छान अभ्यास करा. जर मेन्सचा अभ्यास करत असाल तर 45च्या वर असाल तर मेन्सचाच अभ्यास करा. ग्रुप सी नाही तर ग्रुप बी ठीक. आणि जर कट ऑफ नाहीच लागला, तुम्हाला क्लास पण नाही लावायचा आहे, आपलं अनालिसिसचं लेक्चर हे कंटिन्यू चालू असेल. तुमचा मित्र, तुमचा भाऊ म्हणून मी आदेश करपे तुमच्या सोबत आहे. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.